उडदाचा पापड जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस त्याला हे असे इतके छान मस्त असे फोड येत नाहीत किंवा पापड लाल होतो. पण आज आपण जी पद्धत पाहणार आहोत त्यामुळे उडदाच्या पापडाला हे असे इतके मस्त फोड तर येतीलच, पण जरासुद्धा तेलकट होणार नाहीत. बघा, हे कोकणामध्ये तयार करतात असे हे मी मिरगुंड तयार केलेले आहेत. आणि हे मिरगुंड सुद्धा बघा ना, काय मस्त अगदी खुसखुशीत म्हणजे म्हणतात ना, अतिशय नाजूक असे तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळतील म्हणतो अगदी तसेच तयार झालेले आहेत. आणि बघा, मी सहज हाताने चुरा केला तरी सुद्धा माझ्या हाताला कुठेही तेल लागलं नाहीये. हा तळलेला पापड आहे. आपण पापड किंवा मिरगुंड एकाच पिठापासून तयार करू शकतो. आणि हा भाजलेला पापड आहे बघा. भाजलेला पापड सुद्धा अतिशय मस्त पांढरा शुभ्र असा राहिला आहे आणि त्याला सुद्धा बरेचसे फोड आलेले आहेत. हे असे फोड आलेले म्हणजेच अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. 1 किलो ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि साधारणपणे नवीन जी डाळ येते ना तीच वापरायची आहे. त्याच्यामुळे पापड छान येतात आणि त्याला छान चिकटपणा सुद्धा असतो. आता काय करायचं, ही डाळ आहे आपल्याला ती एखाद्या सुती कापडाने अशी पुसून घ्यायची आहे. त्यामुळे एक कापड अंथरलं, त्यामध्ये ही डाळ काढून घेतली आणि या डाळीसोबत आपण 100 ग्रॅम इतकी ही मुगाची डाळ घालणार आहोत. मुगाच्या डाळीमुळे पापडांना रंग सुरेख येतो आणि चवही खूप छान येते. बरं, दातांना पापड चिकटत सुद्धा नाही, त्यामुळे थोडीशी तरी मूग डाळ यामध्ये आवर्जून घाला. आता ही डाळ चांगली अशी व्यवस्थित पुसून घ्यायची, म्हणजे यावर जर काही पावडर लागली असेल तर ती निघून जाते आणि गिरणीतून बारीक दळून आणायची. आता इथे आपण पापडाचा एक मसाला तयार करतोय. जर तुम्ही विकतचा पापड मसाला वापरणार असाल तरीही काही हरकत नाही, पण घरच्या घरी पापडाचा मसाला तयार केला तर तो खूप स्वस्त पडतो. इथे मी मीठ आणि पापड खार घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी हे काळे मिरी घेतलेले आहेत. अगदी घरातलं साहित्य आपल्याला सगळं लागतं. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे ते हिंग. तर मी ही खडे हिंग जे असतं ना त्याला ठेचून चांगलं बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे. आता सर्वप्रथम आपण पोहे खायच्या चमच्याने सगळी मापं घेत आहोत. तर इथे मी हे साधं मीठ आपलं घरातलं रोजच्या वापरातलं साधारण 3 चमचे इतकं घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 30 ग्रॅम इतकं मी मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हे आहे पापड खार. कोणी याला फुल खार असं सुद्धा म्हणतात. किराणा सामानाच्या दुकानामध्ये तुम्हाला हा पापड खार मिळेल. बरोबर 4 चमचे घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाणात 40 ग्रॅम. 1 किलो पापडांसाठी 40 ग्रॅम पापड खार हे प्रमाण अगदी बरोबर आहे. यापेक्षा जास्त वापरू नये. आता इथे मी साधारण 2 चमचे इतकं हे हिंग घेतलेलं आहे. हिंगाच्या स्वादामुळे पापड खराब होत नाही आणि पचायला सुद्धा हलका होतो. त्यानंतर इथे मी साधारण 20 ग्रॅम इतके हे काळे मिरी घेतलेले आहेत. पण आता हे आपल्याला चांगले असे हलकेसे कुटून घ्यायचे आहेत. बरोबर हे असे आपल्याला चांगले कुटून घ्यायचे, कारण मिक्सरला फिरवले तर फार बारीक पूड होते आणि तो काळसरपणा आपल्या पापडात उतरतो. त्यामुळे खलबत्त्यात असे जाडसर कुटून घ्यायचा. जास्तीचा जो काळपट भाग आहे तो खाली पडून जातो चाळणीतून चाळल्यानंतर, आणि हा जाडसर कूट आहे तोच आपल्याला फक्त वापरायचा आहे, म्हणजे पापड काळे होत नाहीत. आता साधारण 2 चमचे इतकं मी ही काळी मिरीची भरड घातलेली आहे. आपला हा पापडाचा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता इथे ही डाळ जी दळून आणलेली आहे ही सुद्धा मी घरातच घरघंटीवर दळून घेतलेली आहे. अगदी बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे. यामधलं काही पीठ आपण पापड लाटण्यासाठी असं थोडंसं सुरुवातीला बाजूला काढून ठेवणार आहोत. त्यानंतर इथे मी हा जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो आपण सगळाच कोरडाच मसाला या पिठामध्ये असा मिसळून घ्यायचा, म्हणजे एकसारख्या चवीचे सगळे पापड तयार होतात. एकटीने जर जास्त प्रमाणात पापड तयार करायचे असेल तर या प्रमाणात असं हे प्रीमिक्स तयार करून ठेवायचं आणि हवं तसं आपण अगदी 20-20, 25-25 पापड एका दिवशी अगदी छोटासा गोळा मळायचा. तेवढेच पापड आपण रोजच्या रोज तयार करू शकतो. जर कोणी मदतीला नसेल तर हीच पद्धत अतिशय सोपी आहे, कारण जेव्हा आपण पापडाचं जे विकतचा मसाला आणतो तो मसाला आपण पाण्यामध्ये उकळतो आणि मग त्यानंतर त्याचे जे पापड करतो त्यावेळेस आपल्याला 1 किलोचा मसाला असतो, त्यामुळे 1 किलोचं पीठ एकाच वेळी मळावं लागतं. पण ही पद्धत वापरल्यामुळे काय होतं तर आपल्याला हळूहळू एका दिवशी थोडे थोडे पापड तयार करता येतात. जर कोणी एकटी महिला असेल तर या पद्धतीनेच नक्की पापड तयार करून पहा. आता हे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता आपण पीठ कसं मळायचं ना ते पाहूयात. एक परात घेतलेली आहे. पापडाचं पीठ खूप चिकट असतं म्हणून त्या परातीला थोडंसं तेल लावून घेतलं
त्यानंतर हवं तेवढं पीठ आपण या परातीमध्ये काढून घ्यायचं. साधारण 4 वाट्या इतकं मी हे काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून मग डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं. त्यानंतर इथे आता आपण पाणी जे घेणार आहोत ते मात्र अगदी साधं घ्यायचं आहे. आपण जशी गव्हाची कणिक कसं मळतो की नाही तसं साध्या पाण्याने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी उकळवण्याची किंवा मोजून घेण्याची काहीही गरज नाहीये. ही पद्धत अतिशय सोपी आहे. फॅक्टरीमध्ये सुद्धा ना याच पद्धतीने हे असे पापड तयार करतात. म्हणजे ना काय होतं, असं प्रेमिक्स तयार असलं की एकसारख्या चवीचे 1 किलो काय 100 किलोचे केले ना तरी सुद्धा आपले पापड छानच होतात. आता थोडं थोडं पाणी घेऊन अगदी घट्टसर कणिक ही अशी भिजवून घेतलेली आहे. बघा, शक्य होईल तेवढं घट्ट आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. त्यानंतर यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आणि पिठाला हे सगळीकडे असं चोळून घ्यायचं. तयार झालेलं हे जे पीठ आहे ते मी अगदी घट्ट, शक्य होईल तेवढं घट्ट मळलेलं आहे आणि एका डब्यामध्ये झाकून साधारण 2 तास तरी असं बाजूला मुरवण्यासाठी ठेवायचं आहे. 2 तासानंतर आता आपण हे पीठ थोडंसं कुटून घेणार आहोत. आता इथे मी एक नॅपकिन घेतलेलं आहे, त्यामध्ये सपाट तळाचं हे असं बाउल घेतलेलं आहे आणि मग या बाउलमध्येच आज आपण हे पीठ कुटून घेणार आहोत. कारण प्रत्येकाकडे खलबत्ता, पाटा, वरवंटा असतोच असं नाही. शहरात या गोष्टी प्रत्येकाकडे नसतात, म्हणून मी आज या बाउलमध्येच हे कुटून दाखवणार आहे. खरं तर मी नेहमी, तुम्ही माझ्या जुन्या पापडांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी पाटा वरवंट्यावर कुटते, पण यावेळी मात्र हे असं कुटून दाखवणार आहे की सगळ्यांना ते सोयीचं व्हावं. मी पीठ कुटताना तुम्ही पाहत असाल का कडेकडेने हे असं पीठ कुटत आहे. याचा अर्थ काय, तर कण पिठाचा चांगला असा कुटला गेला पाहिजे. त्यामुळे पापड अतिशय खुसखुशीत असे तयार होतात. कडेकडेने चांगलं असं कुटून घेतलं. सगळं हे पीठ मस्त असं आता छान कुटून झालेलं आहे. याला लवचिकपणा आलेला आहे. थोडंसं पीठ मी काढून ठेवते आणि हे थोडं पीठ आहे जे असं हातात घेणं सोयीचं होते आणि बघा त्याला किती छान असं लवचिकपणा आलेला आहे. असं चांगलं लांबवून घ्यायचं, म्हणजे पापडाचा रंग सुद्धा सुरेख येतो, पापड लाटायला सुद्धा सोयीचे जातात आणि मग हे असं लांबट वळकटी तयार करून घ्यायची आहे. इथे मी एक सूत घेतलेलं आहे. कुठलंही सुती असेल ते सूत घेतलं तरीही चालेल. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे दोऱ्याला पीठ चिकटत नाही आणि मस्त अशा पेड्यासारख्या लाट्या करून घ्यायच्या किंवा सुरीने जरी लाट्या केल्या तरीही चालतील. आणि या लाट्या डब्यामध्ये लगेच भरून ठेवायच्या. त्या एकामेकाला चिटकायला नको म्हणून हे असं थोडंसं तेल लावायचं. बाकीच्या सुद्धा सगळ्या लाट्या मी या पद्धतीने तयार केल्या. आता आपण पापड हे पिठावर नेहमीप्रमाणे लाटून घेणार आहोत. आमच्याकडे ना काही जण असे पापड तयार करतात, तर काही जण याच पिठाचे मिरगुंड सुद्धा तयार करतात. बघा, अगदी पटकन, अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत सुद्धा आपला पापड बनवून तयार झालाय. माझी बोट दिसाय इतका छान पातळ पापड तयार झाला आहे. जर तुम्हाला भराभर पापड लाटायचे असेल तर हे रेषांचं लाटणं असतं ना त्याच्याने लाटा, म्हणजे भरभर पापड पुढे सरकतो. कारण हे पीठ असतं ना हे चिकट असतं, त्यामुळे रेषांच्या लाटण्याने मस्त पापड पटापट तयार होतात. आता हे मी तुम्हाला मिरगुंड दाखवत आहे. असा भला मोठा पापड तयार करून घ्यायचा, जेवढा शक्य होईल तेवढा मोठा असा पोळीसारखा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी कातणी असते त्या कातणीने असे हे मोठे मोठे लांबट काप तयार करायचे आहेत. हे आपले तयार झाले मिरगुंड. आमच्याकडे कोकणामध्ये बरेच जण हे असे मिरगुंड तयार करतात, पण मिरगुंड तयार करण्यासाठी एक गुळीचं पाणी, म्हणजे काही मुळांची, झाडांची मुळं असतात त्याची राख करतात आणि त्या राखेच्या पाण्यामध्ये हे पापडाचं पीठ भिजवतात. त्यापासून हे पापड तयार केले जातात. आता हे मिरगुंड सुद्धा पापडाप्रमाणेच वाळत घालायचे आहेत. इथे मी पापड वाळत घालण्यासाठी एक प्लॅस्टिक शीट अंथरलेली आहे, त्यावर हे पापड वाळत घालणार आहे. प्लास्टिकच्या शीटवर वाळत घातलेले पापड लवकर वाकडे होत नाहीत, त्यामुळे जर तुमच्याकडे प्लास्टिकची शीट असेल तर तुम्ही प्लास्टिक शीटच वापरा. हलकेसे असे बघा वाकडे व्हायला लागले. साधारण 3-4 तासानंतर हे पापड वाकडे व्हायला लागलेले आहेत. आता ते एकामेकावर असे ठेवून घ्यायचे आणि दोन्ही बाजू चांगल्या अशा वाळल्या की मग लगेच संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे मी हे एकत्रित असे पापड आता जमा केलेले आहेत. एका कापडामध्ये हे असे एक प्लेट ठेवायची आणि त्यावर हे असं वजन ठेवून गुंडाळून ठेवून द्यायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. दोन्ही बाजूने कालच पापड बऱ्यापैकी वाळले होते, पण सकाळी आता फक्त एक 5 ते 10 मिनिटाचं आपल्याला याला ऊन द्यायचंय. माझ्या घरामध्ये सकाळचं कोवळं, म्हणजे अगदी 8-8:30चं जे ऊन आहे ना ते येतं, त्यावेळेस मी हे घरामध्येच असे 5 मिनिटं फक्त वाळवून घेतलेले आहेत. एक बाजू 5 मिनिटं, लगेच दुसरी बाजू अशी 5 मिनिटं वाळवून घ्यायची, म्हणजे पापड वाकडे सुद्धा होत नाहीत आणि जास्त जर पापड वाळले ना तर मात्र त्याचा तुकडा पडतो आणि पापड छान असे फुलत नाही किंवा त्याला छान असे बबल्स
येत नाही. आता हे उन्हातून आणलेले पापड थोडेसे थंड होण्यासाठी असे मी छोट्याशा टोपलीत ठेवून घेतले. आता हे बघा आपले हे मिरगुंड सुद्धा छान वाळून तयार झालेले आहेत आणि बरोबरीने हे जे पापड आहे हे सुद्धा साधारण तासभर मी उन्हातून आणल्यानंतर असेच ठेवून दिले होते की जेणेकरून थोडेसे ते नॉर्मल रूम टेम्परेचरला यावे आणि मग त्यानंतर हे पापड आपण डब्यामध्ये असे भरून ठेवावे. आपले बघा एकही पापड असा वाकडा झाला नाहीये असे हे वर्षभरासाठी पापड तुम्ही स्टोअर करू शकता. आता इथे मी काही तुम्हाला मिरगुंड आणि पापड तळून दाखवणार आहे. बघा मिरगुंड बघा काय मस्त छान असे तयार झालेले आहेत आणि हे मिरगुंड अतिशय मस्त पांढरे शुभ्र नाजूक छान असे तयार होतात. मुळात म्हणजे पानामध्ये वाढायला जास्तीची जागा व्यापत नाही, त्यामुळे आमच्याकडे बऱ्याचदा हे असे मिरगुंड तयार केले जातात. त्यानंतर हा पापड सुद्धा बघा काय मस्त असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि मुळात म्हणजे याला हे जे फोड आलेले आहेत ना त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा नाजूक आणि छान असा मुलायम पापड आपला तयार झालेला आहे. आणखीन एक पापड तळून दाखवते बघा, याला सुद्धा मस्त असे फोड आलेले आहेत. याचं कारण की आपण व्यवस्थित पापड वाळवले आहेत. खूप जास्त पापड वाळवले ना तर असे फोड येत नाहीत, हे मात्र कायम लक्षात ठेवा. आता एक पापड आपण भाजून सुद्धा पाहणार आहोत. आपल्याला जास्त वेळ उन्हात पापड वाळवायचे नाहीत, नाही तर तुकडा पण पडतो आणि पापड इतके छान असे तयार होत नाहीत. बघा हा पापड सुद्धा मस्त पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही वर्षभरासाठी हे पापड तयार करणार असाल तर व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष अतिशय छान राहतात. मुळात म्हणजे खूप जास्त वाळवायचे नाहीत पापड. ज्या मी सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या तंतोतंत फॉलो करा, तुमचे सुद्धा पापड इतके छान असे तयार होतील. बघा अजिबात तेलकट न होणारे हे पापड आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. सबस्क्राईब करणं बेल आयकॉन प्रेस करणं पूर्णपणे निशुल्क आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छान छान उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.